झुकल्या वाकल्या गर्विष्ठ माना, झुकल्या वाकल्या गर्विष्ठ माना या शिवमंदिरा आणि अवघा महाराष्ट्र शिवमय व्हावा. राजे तुम्ही पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा. समोर छत्रपांडाला मारलं, दोघांची कबर एकाच ठिकाणी, त्याची माहिती आपल्याला इथून घ्यायची. हा जो प्रतापगड किल्ला आपण पाहायला चाललोय, प्रतापगड किल्ला छत्रपती शिवरायांनी भवानी मातेच्या मंदिरासाठी हा किल्ला महाराजांनी बांधलेला आहे. छत्रपती शिवरायांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला 1630ला. शिवनेरी किल्ला पुण्यामध्ये आता जुन्नरला आणि 3 एप्रिल 1686 रायगडावरती राजांचं निधन झालं. 50 वर्षामध्ये शिवरायांचे 365 किल्ले. वयाच्या 16 वर्षी राजाने पहिला तोरणा किल्ला जिंकला आणि अवघ्या 34 वर्षामध्ये हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. भवानी मातेचं मुख्य मंदिर तुळजापूरला आहे. त्या ठिकाणी पूर्वी आदिलशहाचं राज्य होतं. राजे देवीच्या दर्शनासाठी तुळजापूरला जायचे मावळ्यांसोबत. त्यावर लढाई होत्या, त्या लढाईमध्ये आपले मावळे मारले जायचे. राजांना देवीचं दर्शन होत नव्हतं. भवानी मातानं शिवरायांच्या स्वप्नात येऊन सांगितलं, दृष्टांत देऊन, की माझ्याशी स्थापना करा. महाबळेश्वरच्या पुढे ढोरप्या नावाचा डोंगर, त्या डोंगरावर तुम्ही माझी स्थापना करा. हा जो संपूर्ण परिसर आहे किल्ल्याच्या आजूबाजूने वेढलेला आहे, चारही बाजूने वेढलेला आहे. हे जावळीचं खोर आहे, इतिहासात गाजलेला प्रांत आहे. जावळी प्रांतामध्ये घनदाट जंगल होतं. सूर्याची किरणं जमिनीपर्यंत पोहोचू शकत नव्हती. दिवसा काळोख वाटायचा, हत्ती हरवला मिळत नसायचा. जणू याला वाघाची जाळीच म्हणलं जायचं. जावळी प्रांत हा मोठा आहे. रायगडच्या काळनदीपासून सातारच्या सज्जनगडापर्यंत, पुण्याच्या भोरपासून हे खेडपर्यंत संपूर्ण जावळी खोरं. आणि असे या जावळी प्रांतावर राज्य करत होता चंद्रराव मोरे. मोरे हा मराठा होता. मोऱ्याचं नाव होतं यशवंतराव मोरे. चंद्रराव त्याला किताब मिळाला आदिलशाहकडून. शिवरायांनी या मोऱ्याला समजवलं की तू मराठा, मी मराठा, आपण दोघे एकत्र आलो तर आपले हे जे हिंदवी स्वराज्य आपण वाढवूया. आपण जगू तर हिंदवी स्वराज्यासाठी आणि मरू तर हिंदवी स्वराज्यासाठी. मोऱ्यानं ऐकलं नाही, कारण तो आदिलशहाचा सरदार होता, मांडलिक होता. तो म्हणाला की तुम्ही काल राजे झालात, आम्ही तुम्हाला राजे मानत नाही. शिवरायांनी या मोऱ्याला गादीवर बसवण्यासाठी मदत केली. मोरे हा राजांचे उपकार विसरला. तो राजांचे उर्मटपणाने वागला. महाराजांनी तात्काळ जावळीवर हल्ला चढवला. चंद्रराव मोरे रायरी किल्ल्यावर पळून गेला. रायगडचं पूर्वीचं नाव होतं रायरी आणि रायरी किल्ला तिथे त्याला कैदेत ठेवलं. कैदेत असतानाही चंद्रराव मोरेने आदिलशहाचे गुप्तपणे पत्रावर केला. महाराजांना कळताच त्याला तिथे ठार केलं. जावळी प्रांत जिंकला आणि रायरी किल्ला जिंकला. रायरी किल्ल्याची डागडुजी करून रायगड नाव दिलं. स्वराज्याची दुसरी राजधानी बनवली. जावळी खोऱ्यामध्ये शिवरायांना हा ढोरप्या नावाचा इथं डोंगर दिसला. आसपासची खेडेगावातले लोक आहेत, आपापल्या गाई म्हशीने घेऊन या डोंगरावरती चढण्यासाठी आणायचे. महाराजांनी मोरोपंत पिंगळ्यांना आज्ञा केली गड बांधायला. 1656ला गडाच्या बांधकामाला सुरुवात केली आणि इसवी सन 1658ला पूर्ण केला. अवघ्या 2 वर्षात किल्ला मावळ्यांनी बांधलाय. गडाचं बांधकाम केलं. दगड जॉईन करायला सिसे, काळा गुळ, चुना आणि वाळू याचं मिश्रण टाकलंय. या गडाला 400 वर्ष झालेले आहेत. किल्ल्याचे आर्किटेक्ट मोरोपंत पिंगळे, हिरोजी इंदुलकर, अर्जोजी यादव यांनी गडाची रचना केली आहे. गड बांधलावा कसा, या समोरच्या 2 भिंती तुम्ही पाहताना गोलाकार आहेत. दोन्ही भिंतीच्या आतमध्ये गडाचा महाद्वार दडवलेला आहे. लांबून जर शत्रूनं जंगलातून पाहिलं, दोन्ही भिंत एकच वाटतात. किल्ल्याचा प्रवेशद्वार कुठे हा शत्रूला कळून येत नाही. महाद्वारची रचना ही गोमुखे, गायीच्या मुखासारखे. शत्रूकडून तोफेचा जरी मारा जंगलातून झाला, तोफेचा गोळा या भिंतीवर थडकतो. गेट आतल्या साईडला सुरक्षित राहतो आणि गडावर जायला पूर्वी पाऊलवाट, घोड्यांच्या मार्ग असायचे. फार अवघड मार्ग असायचे. झाडीतून मार्ग असल्यामुळे शत्रूला कळत नव्हतं की गडावर जायचं कुठून. हा प्रतापगड किल्ला बांधल्यानंतर विजापूरच्या दरबारमध्ये बडी बेगमला बातमी समजली. आली आदिलशहा छोटा होता. सर्व कारोबार त्याच्या आई सांभाळायची बडी बेगम साहेबा. बडी बेगम घाबरली. तिला वाटले की आता शिवराय दिल्ली पण काबीज करणार. शिवरायांना पकडलं पाहिजे म्हणून त्यानं दरबार भरवला. पैजेचा विडा लावला. दरबारमध्ये जो कोणी सरदार शिवाजीला पकडून आणेल त्या सरदाराला विजापूरचा अर्धराज बक्षीस मिळेल. कोणता सरदार तैरूना. शिवरायांची कीर्ती सर्वांनाच माहिती होती. बडी बेगम खवळली. स्वतःच्या बांगड्या काढल्या, तबकात फेकल्या. एक तर म्हणली शिवाजीला पकडून आणा, नाही तर म्हणजे या बांगड्या भरा. या दरबारात एकही असा मर्द नाही जो शिवाजीला पकडून आणेल. कोपऱ्यात उभा असेल अफजल खान. त्यानं आवाज दिला, मैं लाऊंगा शिवाजी को पकड के. शिवा शिवा तो पहाड का चुवा आहे. शिवा डोंगरातला उंदीर असा त्यानं उद्गार काढलेले. या अफजल खानामध्ये एवढी ताकद होती, पोलादाची पहारे ती अफजल खान वाकवायचा. रानटी हत्तीला मागे ढकलत न्यायचा. तांब्याचा कारोला बनवायचा आणि जेवायला बसलं तर एकट्याला एक बोकड लागायचा. एवढा अफाट ताकदीचा खान होता. अफजल खान निघाला अफाट सैनिक. त्याच्या सैन्यामध्ये हत्ती, घोडदळ, पायदळ, उंट, बैलगाडा, मातबर सरदार होते. तुळजापूर, पंढरपूर, रहमतपूर, शिखर, शिनापूर जेवढे पण देवळं लागली उद्ध्वस्त करत खान वाईपर्यंत आला. मस्जिदी पाडत आला. आया बहिणींच्या अब्रू लुटत आला. गावाच्या लुटत आला. जाळपोळ करत आला. अत्याचार करत आला.
वाई प्रांताचा अफजल खान सुभेदार होता 12 वर्षे. या रडतोंडीच्या मार्गाने सैनिक घेऊन उतरलाय. कोयनेच्या काठाला पारगाव होत्या, त्या पारगाव ठिकाणी तर आपलं 12,000 सैन्याची छावणी टाकली. येताना तुम्हाला ती कोयना नदी लागते, कारण कोयना नदी पास करून तुम्ही या गडावरती येता. कोयनेच्या काठाला त्यानं आपलं सैन्य ठेवलं. सय्यद बंडाला वकिलासोबत खान प्रतापगडाच्या पायथ्याला भेटण्यासाठी आला. त्याच ठिकाणी महाराजांनी मोठा शामेना तंबू उभा केलेला. अफजल खान हा उंचीनं 7.25 फुटाचा होता. देहाने तसाही तो बळकट होता. राजांची हाईट होती 5.5 फूट. ज्यावेळेस महाराज गडावर निघाले, राजाने भवानी मातेचं दर्शन घेतलं, महादेवाचं दर्शन घेतलं. पूर्ण तयारीशी राजा गडावर निघाले. डोक्यावरती जिरेटोप चढवला, त्याच्यावर मंदिर बांधला. अंगावरती लोखंडी चिलकत घातला, त्याच्यावर अंगाका चढवला. हातामध्ये लोखंडी वाघनखे होते, अस्त्रामध्ये बिछवा होता. महाराजांसोबत गोपीनाथ पंत बोकील हे राजांचे वकील होते. जिवा महाले सपकाळ, संभाजी काऊजी कोंढाळकर असे निवडक माणसं महाराजांनी सोबत घेतले. राजे पालखी माळावर उतरले गेले. शिवरायाने पाहिलं तर अफजल खानाच्या साईडला त्याचा बॉडीगार्ड सय्यद बंडा शामण्यामध्ये उभा होता. राजाने आपल्या वकिला सांगितलं गोपीनाथ पंतांना की तुम्ही खानाला जाऊन सांगा सय्यद बंडाला दूर करा, नाही तर आम्ही इथूनच परत गडावर चालू. गोपीनाथ पंत खानाकडे गेले. खानाला म्हणले की खान साहेब, तुमचा अंगरक्षक सय्यद बंडा याला बाजूला पाठवा, नाही तर महाराज आल्या पावली परत माघारी गडाकडे जाणार आहेत. त्याने सय्यद बंडाला बाहेर पाठवलं. अफजल खान उठला. राजाला पाहताच तो म्हणाला की आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ. या राजे भेटा मला, शहाजीचा पुत्रा शिवाजी भेटून मला. महाराजांनी खानाला आलिंगन दिलं. तेव्हा आलिंगन देताच खानाने डाव्या बगलेत राजांची मानाव वळली. त्यानं उजवाताना राजांच्या पाठीवर जोराने कटारीचा वार केला. लोखंडी चिलखतावर कटार खरखरत गेले. अंगारका फाटला. महाराज वाचले. चिलखतामुळे राजाने कपटी खानाचा डाव ओळखला. हातातली वाघनखे काढले, बिचवा काढला. अफजल खानाचं पोट समोर आलं. त्याच्या पोटामध्ये दिसून त्याच्या आतडी बाहेर काढली. 10 नोव्हेंबर 1659 मराठी महिन्यानुसार तो दिवस मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी शके 1581 विकारी नाम संवत्सर गुरुवारी दुपारी 2 वाजता राजाने तिथे अफजल खानाचा वध केला. अफजल खान मोठ्यांदा उडू लागला. दगा दगा याल्ला बचाव. त्याचा अंगरक्षक होता सय्यद बंडा. राजावर वार करण्यासाठी दानपट्टा फिरवत आला. तो वार राजावर होणार एवढ्या जिवा महाल्यानं पाहिलं. जिवाची पर्वा न करता उंच उडी घेतली. डोळ्याचे पाते लवते. दानपट्ट्याच्या एका घावात सय्यद बंडाचा उजवा वरचोर उडवला आणि सय्यद बंडाला उभा चिरला. मराठीत म्हण घडली, होता जीवा म्हणून वाचला शिवा, अशी म्हण तिथे घडलेली आहे. अफजल खानाचा वकील कृष्णाजी कुलकर्णी हा महाराजांना वार करण्यासाठी आला. राजाने समजवलं, परंतु त्याने ऐकलं नाही. त्याने राजांच्या डोक्यावर वार केला. जिरेटोबाला महाराज वाचले गेले. त्यांची तलवार महाराजांच्या कपाळाला घासली गेली. महाराजांना इथे थोडी जखम झाली. राजाने त्यांना तिथे ठार केले. जिजाऊने महाराजांना सांगितले, शिवबा शत्रूला मारलं, शत्रुत्व संपलं. त्याच्या धर्मानुसार त्याची कबर बांधा. महाराजांनी पराक्रमाचं प्रतीक म्हणून अफजल खानाची कबर बांधली. जिथे भेट झाली तिथेच त्याला गाडलेले. परंतु ही कबर गव्हर्नमेंटनं आता 15 वर्ष झालं वादग्रस्त असल्यामुळे आता बंद ठेवलेले. तिथे कोणाला जाऊन दिलं जात नाही. कारण 15 वर्षापूर्वी हजरत अफजल मेमोरियल ट्रस्ट होते मुंबईमध्ये. त्या ट्रस्टला मेंटेनन्ससाठी कबर दिली. ट्रस्टमध्ये दाऊद इब्राहिमचा याचा हात होता. जसे आपण देवतांची यात्रा करतो, मुस्लिम लोक ती लोक त्याला देवासमान मानायला लागले. बाबरी मस्जिद सारखं रूप दिलं. मोठं ट्रस्ट वाढलं. 10 बाय 10ची महाराजांनी बांधलेली कबर त्या ट्रस्टने 2 एकर वाढवली. अनधिकृत करून बांधकाम केलं. यांनी जसे आपल्या हिंदू संघटनेनं आंदोलन केलं. 1.5 वर्षापूर्वी आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी जशी महाराजांच्या काळात कबर होती तशी ती आता ठेवण्यात आलेली आहे. संपूर्ण इनलिगल कन्स्ट्रक्शन आता हटवलेलं आहे. इथे पाठीमागे शिवकालीन गुफा आहे. गुफा इथपर्यंत होती. मोठा असा डोंगर होता. ज्यावेळेस महाराज गडावरून अफजल खानाला भेटायला निघाले, जाताना राजाने आपल्या इथे 40 मावळे लपवले गडाच्या संरक्षणाकरता. हा गुफा इथपर्यंत होती मोठी. आणि 40 मावळे लपून गेलेले महाराज, कारण गडाच्या संरक्षणाकरता अफजल खानाला अडवण्यासाठी महाराजांनी मावळे ठेवलेले. जसं राजाने खानाला मारलं, त्याच्या सैन्याला कोयनादेवर कापले. घनघोर लढाई झाली. या प्रतापगडावरती छत्रपती शिवरायांचं स्मारक आहे. उद्घाटन करण्यासाठी आपले भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू त्याला 21 नोव्हेंबर 1957ला नेहरूंसाठी रोड आणि हा पाऱ्या बनवले. गुफाही तोडले. जंगलामध्ये आता रानटी जनावरे. या जंगलामध्ये वाघ, गवे, बिबटे, विषारी साप, अजगर, रानडुकर वगैरे पाहायला मिळतात. मध्यरात्री रोडवरती जनावर येतात. यामुळे गुफेला माते ठिकाण आता बंद केले. गुफा आता बुजवली छोटीशी. आणि म्हणून म्हटलं जातं, फिक्र ना ये करिये नादा, ये तो शिवाजी का आखाडा, इसके एक ही दम में अफजल घोकडा. प्रतापगडाला पूर्वी ढोरप्या नावाचा डोंगर बोललं जायचं. महाराजांनी अफजल खानाचा वध केला. मराठ्यांनी खानाचं सैन्य पराक्रम केला. प्रताप मिळाला म्हणून या गडाला नाव प्रतापगड नाव ठेवण्यात आलेले. आणि आजही जसं राजांच्या काळात गडाचं काम चुन्या गोळ्यामध्ये व्हायचं,
आजही जुन्याच पद्धतीने गडाचं रिपेअरिंग चालू आहे. पूर्वी बैलांच्या सहाय्याने तो घडा फिरवला जायचा. आता आपल्या काळात मशिनरीवरती सर्व काम होतात. या मिक्सरमध्ये समोर चुना, गुळ, उडदाची डाळ, तुरटी, कात्या याचा आजही वापर होतो. म्हणजे जुन्याच पद्धतीने गडाचं रिपेअरिंग आजही चाललेलं आहे. पूर्वी महाराज रायगडवरून यायचे किंवा इथून रायगडला जायचे तर या कच्च्या रस्त्याने जायचे. पूर्वी हा महाराजांच्या काळी रायगडला जाण्याचा हा मार्ग. इथे साईडला घोड्यांच्या मार्ग जुने मार्ग. शिवकालीन मार्ग आहे. म्हणजे महाराज रायगडवरून यायचे किंवा जायचे हे वाले मार्गाने जायचे. हे घोड्यांच्या मार्ग अशी इकडनं अशी आहे. हा आणि पहिला कच्चा रस्ता होता. पाऊलवाट कस्टमर यायचे म्हणजे पर्यटक खालून गावातून चालत यायचे. या पायऱ्या रोड नंतर प्रतापगड किल्ला आहे. या गडाच्या आसपास 8 ते 9 किल्ले आहेत. समोर इथे मकरंदगड दिसतो. आता धुक्यामुळे आपल्याला तो दिसत नाही. या मकरंद गडावर जायला गाडीचा मार्ग अद्यापही झालेला नाही. जंगलातून चालत जावं लागतं. ट्रॅकर्स लोक नेहमी त्या गडावर जातात. तिथे केदारेश्वरचं मंदिर आणि एक तलाव असा ते किल्ल्यावर पाहिला आहे. आणि या कोकणामध्ये इकडे रायगड येतो. या बाजूला राजगड, तोरणा, सिंहगड, रायरेश्वर, केंजळगड, रसाळगड, महतगड, सुमाळगड, वासोटा, वज्रगड, कमळगड असे किल्ले या गडाच्या आसपास आहेत. ज्यावेळेस वातावरण क्लिअर असते तेव्हा हे 8 ते 9 किल्ले दिसतात इथून. हा इथून या गडावर या. अरे ये ना तुम लोग को बाद में ना स्कूल में बुक करते हैं इकडे आहे. इकडे येत आहे का पूर्ण येते पाठी. थांबा इकडे आहे मध्ये आहे थोडं. हां बस. धन्यवाद. मेन गेट आणि हा आहे ना हे गेट. आता या ठिकाणी गडाचा हा महाद्वार आहे. या महाद्वारापर्यंत आपण इथे 95 पारी त्याला इथे पूर्ण चढण आहे. याचं बी कारण आहे शत्रू जर इथला तो थकावा. आणि किल्ल्याचे जे तटबंदी आहे 5 किलोमीटरच्या बाहेरून कोट्याने उतरण्यासाठी रस्ता नाही. या गडाला उंच कडे जिथून कोणी शत्रू सैन्य गडावरती चढू शकत नाही. महाद्वारचं लाकूड पाहिलं तर त्यावेळेस आहे. आता हा गेट नवीन रिपेअर केलेला आहे. गेट आजही सकाळी 6 वाजता उघडतात. याला रात्री 8, 8:30 नंतर बंद केला जातो. शिवाजी महाराजांचा जो काळचा रिवाज आहे पिढ्यानपिढ्या गडावर चालूच ठेवलेला. गडावर लोक राहतात मावळ्यांचीच पिढी. गेट तोडायला शत्रू जर इथला हत्तीचा वापर करायचा गडाचा गेट तोडायला. गडाचा मुख्यद्वार उंचावर बनवलेला. हत्ती इथे येऊ शकत नाही. हत्ती टर्न करू शकत नाही. जागा कमी. महाद्वारला लोखंडी बार आहेत. हत्तीला लागण्यासाठी बार आहेत. पूर्ण चढणे या मोठ्या तोफा किंवा लाकडी ओंडका घेऊन शत्रू पळत येऊन गेट तोडू शकत नाही. तरी पण शत्रू सैन्य इथपर्यंत आला. शत्रू आला तर एकटा येत नव्हता. अफाट सैन्य घेऊन यायचा. समोरच्या भिंतीवर छोटी विंडो आहे खांबाच्या खालती. तिथे आपला मावळा तोफ घेऊन शत्रूवर हल्ला करायचा. याला मराठ्यांचं गणिमी कावा म्हणतात. आणि या गणिमी कावाचा अर्थ होतो ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आहे. मराठ्यांची व्याख्या आहे मोडेल पण वाकणाना असा शूरवीर मराठा छत्रपती शिवरायांच्या सैन्यामध्ये होता. मरेगा लेकिन हा ठिकाणी. इकडे जे तटबंदीला होल आहेत, छिद्र आहेत, तोफा डागण्यासाठी होल आहेत. याच्यातून बाण भाले आपले मावळे शत्रूवर मारायचे. इकडून उकळतं तेल आणि गरम पाणी सैनिक फौजर ओतायचे. लांबून बघितलं तर गडाचा गेट कुठं हा शत्रूला दिसून येत नाही. महाद्वार अरुंद आहे. शत्रू सैन्य गडामध्ये जास्त जाऊ नये यासाठी गेट अरुंद आहे. त्यावेळेस अरबी घोडा असायचे. गेटच्या वरती हे 2 चिन्ह आहेत वाघ आणि सिंह. मोठा आहे तो सिंह आहे. छोटा इकडे वाघ आहे. याचा अर्थ असा आहे ज्या गडाला जिंकायला वाघ आणि सिंहासारखा शूरवीर योद्धा किंवा राजा पाहिजे तरच तो गड जिंकू शकेल. प्रतापगड किल्ला छत्रपती शिवरायांनी बांधल्यानंतर या गडाला कोणी जिंकू शकलं नाही. कारण बिजापूरचा बलाढ्य सादर अफजल खान अफाट सैन्य घेऊन प्रतापगडाच्या पायथ्याला मारला गेला. नंतर इतिहासाचा कोणीच प्रयत्न केलेला आहे. हा पूर्ण गडाचा मॅप आहे. गडाचं डिझाईन केलेलं आहे. सर्व ह्याच्यात दाखवलेलं आहे. पूर्ण 5 किलोमीटरची भिंत आहे. 5 किलोमीटरची वॉल आहे. आणि हा वॉच टॉवर आहे. ऑब्झर्वेशन पॉईंट. हा पहिला टेहळणी बुरुज समोरचा येतो तो इकडे असता समोर. याच्याच खालती तुमची गाडी पार्क केलेली आहे. असं आपण या दोन्ही साईडला
या प्रशस्त दिवड्यात आपल्या पहारेकरांना किल्लेदारांना बसण्यासाठी या दिवड्यात पूर्वी लाईन होती. या दगडामध्ये लागते मशाल लावायचे. मशालीचा जुना दगड. समोर शिवकालीन तोफ. या तोफेचं वजन आहे 650 किलो. रेंज 3 किलोमीटर. लांब पल्ल्याचे 2च मावळ्या तोफला उचलायचे. याला दारुगोळा फोडून ठासाच्या पाठीमागे मशालीने वास जाळायचे. इंग्रजांनी तोफा सील केलेल्या आहेत. मराठ्यांनी त्यांच्या विरोधात तोफा वापरून इंग्रजांनी तोफा बंद केलेल्या आहेत. छत्रपती शिवरायांनी आपल्या मावळ्यांना आज्ञापत्र दिले. मोडी भाषेमध्ये होतं, आता मराठीमध्ये ट्रान्सलेशन केलेले. हाती राजांचे राजमुद्रा अष्टकोनीमध्ये प्रदीप चंद्र लेखेवर वरिष्ठ विश्ववंदिता शहा सुनो शिवशेष मुद्रा. ठीक आहे. याचा अर्थ असा आहे मशाल याचा अर्थ असा आहे की शहाजी पुत्र शिवराय यांनी बनवलेली मुद्रा जगाच्या कल्याणासाठी बंदी. जसा प्रतिरोधकाचा चंद्र कलेकल्पना वाढतो तसा छत्रपती शिवरायांचा हिंदवी स्वराज्य वाढावं. जोपर्यंत चंद्र सूर्य तोपर्यंत महाराजांचे गड आणि कीर्ती अमर आहे. महाराजांच्या प्रत्येक नाण्यामध्ये राजमुद्रा उमटवलेली असायची. तांब्याच्या नाण्यानं शिवराय म्हणलं जायचं. सोन्याच्या नाण्यानं होड. महाराजांचे जे ताम्रपट असायचे म्हणजे तांब्यावरचे पत्र ज्यांना पूर्वीच्या भाषेत लोकटा म्हणलं जायचं त्याच्यावर हा लिगली स्टॅम्प असायचा. आणि हे त्यावेळेचं हे लाकूड आहे जुनं लाकूड सागवान असेल. ते आता काय आता नवीन दरवाजा बसवले. वाचून घ्या. वा फोटो. तर या बुरुजाचा फोटो येतो. आपले मावळे या बुरुजांवरती उभे राहून शत्रूवर नजर ठेवायचे. फौज येते कुठे आणि कुठे जाते या बुरुजावरून बघायचे. जाताना आपण तिथे जाणार आहे. ज्यावेळेस महाराजांनी वाघ नाक्यानं अफजल खानाचा कोतळा बाहेर काढला, त्याचं पोट फाडलं. अफजल खान जमिनी कोसळला. त्याचे जे पालखी उचललेली माणसं होती खानाला पालखीत बसून पळून नेत होते. 12 माणसं लागायच्या अफजल खानाला पालखी उचलायला. एवढा तो दिप्पाड होता. संभाजी कावजी कोंढाळकरांनी पाहिलं. त्याने पळत जाऊन 12 बहिलोखांचे पाय तोडले. मेना खालते पाडला. खानाचं डोकं कापलं. गडावर आले. बुरुजावरती भाल्यावरती अफजल खानाचं डोकं ते बळी देण्यात आलं. आणि इथे देवीचं मंदिर आहे. या देवीच्या समोर ते अर्पण केलं. खान विजापूर आला. देवळाच्या देवळ उद्ध्वस्त करत आला. आया बहिणींच्या लुटत आला. मस्जिदी पाडत आला. म्हणून त्याचं डोकं इथं बळी देण्यात आलं. जिजामाता ह्या पूर्वी राजगडावर राहायच्या. त्यांना दाखवण्यासाठी राजाने डोकं राजगडला पाठवलं. खानाला मारलं हे दाखवण्यासाठी. राजगडचा बाल्ली केला. तिथे त्या मुंडकं जिजाऊंनी दफन करण्यास सांगितलं. इथे अफजल खानाची कबर आहे. फक्त धड आहे त्याचं. डोकं त्याचं राजगडला. तुम्ही चित्रपट पाहिला असेल. मी शिवाजी राजे भोसले बोलतोय. एक मराठा लाख मराठा त्याचं शूटिंग या गडावर झालेलं आहे. गडाची तटबंदी आहे. तटाच्या साईडला चालण्यासाठी या तटबंदीला पायऱ्या. आपले मावळे खांद्यावर 150 किलोच्या तोफा घेऊन पहारेकरी तटावरून गस्त द्यायचे. तटरक्षक फिरायचे. आज या तटावर चालायचं म्हणलं तर 3 ते 4 तास लागतात. हा 52 एकरमध्ये प्रतापगड किल्ला छत्रपती शिवरायांनी बांधला आहे. समोर इथे चोरवाट आहे. आणीबाणीच्या वेळेस गडावर शत्रूचा हल्ला झाला. मावळ्या चोर दरवाजातून जायचे. शेवटचा सैनिक चोरवाट दगड उडवून बंद करायचा. शत्रू वाटेके पळून गेले. शत्रू बेसावत राहायचे. मावळे तटाच्या बाहेर उतरून लपाछपत जंगलातून गेट जवळ यायचे. हर हर महादेव, जय भवानी, जय शिवराय अशा गर्जना करत शत्रूवर तुटून पडायचे. गडाला तब्बल 8 ते 9 चोरवाट आहे. बाकी या बंद झालेल्या आहेत. जनावर येतात. ही चोरवाट रात्रीचे बंद केले जाते जाळी टाकून. ज्या माणसाला रस्ता माहित आहे तोच माणूस इकडून उतरू शकतो. ज्याला रस्ता माहित नाही तो जाऊ शकत नाही. कोणी जाण्याचा प्रयत्न केला डायरेक्ट वाघाच्या गळीत जातो. असा हा चोरवाट कुठे निघते? जंगलात. जंगलात. ज्या माणसाला रस्ता माहिती आहे तोच माणूस इकडे येऊ शकतो सुरकून. ज्याला रस्ता माहित नाही तो डायरेक्ट वाघाच्या जवळ जातो. असा हा मार्ग. झाडीत गेल्यानंतर मार्ग अनेक फुटतो. समोर हा जो गेट आहे राजमार्ग आहे. छत्रपती शिवरायांचा मुख्य किल्ला रायगड आणि स्वराज्याचे पहिले राजधानी होते राजगड. नंतर रायगड बनवला. रायगड किल्ला हा कोकणामध्ये येतो. महाडपासून रस्ता आहे रायगडला जायला. तर या गडावरती भवानी मातेचं मंदिर आहे. शिवराय मंगळवार शुक्रवार देवीच्या दर्शनासाठी रायगड किंवा राजगडवरून कृष्णा नावाच्या घोडीवर राजे दर्याखोऱ्यातून इथपर्यंत यायचे. महाराजांना पालखी असायची. मावळे महाराजांना पालखीतून या गेटमधून घेऊन जायचे. म्हणायला राजमार्ग किंवा हा पालखी दरवाजा म्हणतात. शिवरायांसोबत जे प्रजा असायचे त्यांना गडावर यायला इथून पाऊल वाटेचा मार्ग होता. समोर इथे चंद्र सूर्याची प्रतिमा आहे दगडावरती. महाराजांची जी राजमुद्रा आहे त्याच्यावर हा सिम्बॉल दाखवलेला आहे. चंद्र सूर्याची प्रतिमा. हाँ ये सामने थोड़ा आधा चांद आहे वो थोडा गिजगा आहे. चांद गिजगा आहे. अक्षरची उंची आहे समुद्रात सपाटीपासून 4543 फूट उंच आहे. प्रतापगडाची उंची 3543 फुटावर. तुम्ही अंबेनळी घाटातून तुमची गाडी या गडावर आले तर महाबळेश्वर फिरायला गेला तर 12 पॉईंट बघायला मिळतात. क्षेत्र महाबळेश्वर आहे आणि 5 नद्यांचं उगम आहे. पंचगंगा 7 नद्या.
कृष्णा कोयना बेन्ना गायत्री सावित्री भागीरथी आणि सरस्वती. भागीरथी 12 वर्षानंतर येते, सरस्वती 60 वर्षानंतर. जे क्षेत्र महाबळेश्वर आहे 5 नद्या कंटिन्यू वाहतात. क्षेत्र महाबळेश्वर आहे तिथे राजमाता जिजाऊंची सुवर्ण तुला झालेल्या त्या मंदिरात. तिकडे पहिला पॉईंट येतो तो बॉम्बे पॉईंट दिसतो, त्याच्या विल्सन पॉईंट म्हणजे त्याच्या पुढे विल्सन पॉईंट आहे. आणि मुंबई पॉईंट आहे त्याच्या पुढे रडतोंडीचं घाट आहे जिथून अफजल खान सैनिकून उतरला. अक्षरशः खानाचं सैन्य घाटाने उतरत असताना रडत आलं म्हणून त्या घाटाला रडतोंडीचं नाव देण्यात आलं आहे. आजही ट्रॅकर्स लोक आपल्या त्या घाटातून उतरतात. जरा जरी माणसाचा पाय घसरला माणूस 3,500 फुटाच्या खोल खड्यामध्ये पडणार असा तो कडा आहे. ज्याच्या पुढे लॉर्डविक आहे म्हणजे हत्तीचा माथा, एल्फिस्टन आहे आणि शेवटचा ऑर्थर पॉईंट आहे. ऑर्थर पॉईंट हा फेमस आहे महाबळेश्वरचा, कारण ऑर्थर पॉईंटवरनं तुम्ही दुर्बिणीतून जर उन्हाळ्यामध्ये बघितलं वरती शिवरायांचं स्मारक आहे बाले किल्ल्यामध्ये, ते स्मारक तिथून दाखवतात. या संपूर्ण डोंगरदरा सह्याद्रीच्या उंच पर्वतरांग आहेत आणि हे जावळी खोरे, इथे जावळी गावात आहे. महाराजांनी चंद्रराव मौर्याशी युद्ध करून जावळी जिंकली, मगच हा किल्ला 2 वर्षात मावळ्याने बांधून पूर्ण केला. आम्ही ते लास्ट टाइमला भिडे गुरुजी ती मोहीम चालू होती महाबळेश्वरला, ते लोक चालत येत होते. चालत महाबळेश्वर भिडे गुरुजी पण आम्हाला दिसले त्या टायमाला. ते मोहीम असते ना 3 वर्षाची मोहीम असते. 3 वर्ष म्हणजे मागच्या वर्षी एकदा झालेली ती. हो बरोबर. आता त्याच्यानंतर 3 वर्षानंतर परत येते. ती मोहीम मध्ये काय करतात ते लोक? गडाची साफसफाई, अच्छा हां, स्वच्छता आणि प्रत्येक रायरेश्वर म्हणजे जिथे महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली हां, त्या रायरेश्वरापासून सुरुवात करतात. प्रतापगड करतात, मकरंदगड, रायगड, हां, राजगड, तोरणा, बरे 9-10 किल्ले करतात. अच्छा ठीक आहे. हे तलाव अरे वा. तलाव 50 फूट आहे. 50 फूट म्हणजे इकडची दगडी सर्वी हो, किल्ल्याला वापरलेत. असे 4 तलाव आहेत. अच्छा, असले 4 तलाव आहेत. या समोर येते शिवकालीन तलाव आहे, गोड पाण्याचा तलाव. प्रचंड दगड या तलावातला फोडून किल्ला 2 वर्षात बांधला. प्रतापगड किल्ला बांधण्याकरता दगडांची आवश्यकता होती. शिवरायांकडे तर सैनिकांची मावळ्यांची फौज कमी होती, बाहेर काय खोल दरी आणि बाहेरून दगड आणणं शक्य नव्हतं. डोंगर होता ढोरप्या नावाचा, मावळ्याने इथलेच खडक फोडले. खडकामध्ये पाणी लागला, झरा लागला, 2 फायदे मिळाले. गड बांधण्याकरता दगडी मिळाला आणि मावळ्यांना प्यायला पाणी पण मिळालं. तलावालातून जिवंत जरा 12 महिने पाणी. पाण्यापासून आजही 40-50 फूट खोल आहे, भरपूर खोल आहे. गडावरती 4 तलाव आहेत. 4ही तलावातले मावळ्याने दगड फोडून किल्ला 2 वर्षात बांधला. जमिनीपासून पाहिलं तर किल्ला 2 वर्षात उंचावर आहे, तरी ते देखील पाणी वैशिष्ट्य आहे. शिवरायांनी जिथे गड बांधला त्यांच्या प्रत्येक किल्ल्यांवरती पाणी आहे. रायगड, राजगड, तोरणा, सिंहगड, सिंधुदुर्ग, पन्हाळगड, विशाळगड, विजयदुर्ग, पद्मदुर्ग, लोहगड, सुवर्णदुर्ग या प्रत्येक गडांना पाणी. जशी शिवरायांना मावळ्यांची साथ, निसर्गाची साथ होता आई भवानीचा आशीर्वाद, जिजाऊंचा आशीर्वाद, म्हणून त्या किल्ले गडकोट हे बळकट बांधले. तलाव कधी आटत नाही, 12 महिने या तलावाला पाणी ओढण्यासाठी ते रहाड बांधले ओढण्यासाठी. आता हे निघालेले आता हे बरोबर खेळतं. अगले बार हम ही गाइड कर लेंगे तो ले लो. आने के रिपेअरिंग चाललेलं आहे. वरती जे गॅलरी पाहत आहे हा नगरखाना आहे, नगर वाजवण्याची जागा आहे. शिवराय ज्या वेळेस गडावर यायचे देवीच्या दर्शनासाठी आणि गडावर देवीची पूजा अर्चा व्हायची. सनी त्यांच्या स्वागतासाठी पहाटे सनी चौघडे शिंग तुतारी नगरे वाजवायचे. गडावर शत्रूचा हल्ला झाला, मावळ्यांना एकत्र करण्यासाठी वेगळा नगरा त्या ठिकाणी वाजवला जायचा. त्या आवाजाने मावळे एकत्र होऊन लढाईसाठी सज्ज राहायचे, असे सिग्नल दिले जायचे. त्याच्याखाली गेट बनवून दिला. हा शत्रूला दिशाभूल करण्यासाठी मार्ग आहे, फॉल्स गेट, कारण ॲक्च्युली गेट नाही, हा राजमार्ग आहे. शत्रूचा राजमार्गातून आला तिथे फसणार आणि इकडून मावळ्यांना शत्रूवर हल्ला करायला सोपं जायचं, दिशाभूल करण्यासाठी मार्ग आहे. असे शिवरायांचे विचारपूर्वक गडकोट असायचे. सहजासहजी मोगलांच्या हाती किल्ला जात नव्हते. आपले मावळे 150 किलोच्या तोफा घेऊन या तटावरून गस्त द्यायचे. पहारेकरी तटरक्षक फिरायचे. तटरक्षकांना फिरण्यासाठी हा रस्ता आहे, तटबंदीला बघा पायऱ्या दिसतात, तिथून असं फिरायचे, गस्त द्यायचे. ही जी घर आहेत छत्रपती शिवरायांनी गडाच्या संरक्षणाकरता आपल्या इथे मावळे ठेवले. या मावळ्यांचेच घर आहेत. 25 कुटुंब आहेत आणि 150 लोक वस्ती या गडावर. पिढ्यानपिढ्या इथे लोक राहत आलेले. हे किती वर्ष आता ह्यांना झाले असे अंदाजे? पण 400 वर्ष. 400 वर्ष राहतात पिढ्या त्यांच्या, म्हणजे वेगवेगळ्या पिढ्या. सोल्जर्स की यहाँ जनरेशन है 14 जनरेशन, 14वीं पीढ़ी है ऐसा. ये लोग रहते यहाँ फोर्ट की हिफाजत के लिए.
25 फैमिली और 150 लोग रहते अभी हैं भी है, अभी भी है। इधर ही रहते 25 फैमिली और यहाँ 150 लोग रहते हैं किले की हिफाजत के लिए। ये मावळास की जनरेशन आहे सोल्जर। छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांमध्ये 18 पगड जाती, 12 बलुतेदार, 18 कारखानदार होते, त्यांना एकच पदवी होती मावळा। या काळातल्या पायऱ्यांची अवस्था बघितली 2-3 वर्षातनं रिपेअरिंग करावं लागतात। या जुन्या पायऱ्या शिवकलेने 400 वर्ष झालेले आहेत। दगडी जुनं ते सोनं म्हणलं जातं, ओल्ड इज गोल्ड। हे दगड एकमेकात असे इंटरलॉक केलेले आहेत। मावळ्यांच्या हाईटनुसार या पायऱ्या आहेत। याच्यावरनं समजतं की त्यावेळेच्या मावळ्यांची हाईट कसं असेल, याच्यावरनं आपण अंदाजा लावू शकतो। इथे दगड पाहिले म्हणतो मशाल लावण्यासाठी दिवसा भगवा झेंडा लावायचा, गडावर शत्रूचा हल्ला झाला सैनिक दोरखंड बांधायचे, तटाच्या बाहेर उतरून लढाई चालू करायचे। हे दगड प्रत्येक ठिकाणी असायचे। तुळजाभवानीचं मंदिर आहे, या मंदिरापर्यंत आपण 275 पायऱ्या इथपर्यंत आलेलो, अर्धा किल्ला इथपर्यंत आलेलो आहे। या ठिकाणी राजमार्ग इथेच आहे। महाराज रायगडून आले की पालखीतून मावळे त्यांना मंदिरामध्ये इथून घेऊन जायचे। हा मगाशी दाखवलं त्या राजमार्गाच्या पायऱ्या। आता इथे फोटो घ्या, हा बघा बुरुज दिसतो इथं, पुस्तकात बुरुज येतो ना प्रतापगडचा फोटो। चालो है चालो है, मंदिर यहाँ से एंट्री, चालो यहाँ से। ये नवरात्र में खुलता है पालकी बरोबर। हाँ टेहळणी बरोबर वॉच टावर, नजर रखने के लिए चेक पोस्ट। हाँ टेहळणी बुक में प्रतापगढ़ का फोटो आता ना व्यू, इसी का आता है। उसके नीचे आपकी गाड़ी पार्क है। अभी आप यहाँ बैठो, यहाँ से आपका फोटो लेंगे और आपके अंकल जी, फिर यहाँ एक ले भवानी माती मंदिर आहे इकडे। मठ्ठा आता या ठिकाणी ते तुळजाभवानीचं मंदिर आहे। शिवरायांची कुलस्वामी आपल्या मराठ्यांचा आराध्य दैवत आणि या देशाचे आदिशक्ती तुळजापूरला जशी भवानी माता, या प्रतापगडावरती महाराजांनी प्रतिस्थापना केलेली आहे। सेम तुळजाभवानी। आतमध्ये आपण देवीचं दर्शन घेणार आहे। मूर्तीचा दगड आहे शाळीग्राम। शाळीग्राम दगड प्रत्येक सोना लोकांकडे पाहायला मिळतो। सोन्याला कळस लावून बघतात की सोनं खरे की खोटं, या दगडावर सोना लोक हसून बघतात। शाळीग्राममध्ये भगवान विष्णू, देवी आणि देवतांचा अंश असतो। हा शाळीग्राम पाषाण आपल्या देशातला नाही, तर नेपाळचं गंडकी नावाची नदी, काळी गंडकी, त्रिवेणी संगम, 3 नद्यांचा संगम आहे। श्वेत गंडकी, गंडकी, सरस्वती ठिकाणी घोड्यावरती लावून एवढ्या लांबून तो शिळा आणलाय। पुण्यामध्ये राजगड किल्ला, अंबाजीनाईक पानसरे यांनी देवीची मूर्ती घडवली। 1961ला महाराजांनी देवीची स्थापना केली। महिषासूर मर्दिनी अफजल खानाला मारल्यानंतर राजाने देवीची स्थापना केली। घडवलेल्या मूर्तीला महाराज प्रार्थना करून निघाले, काही जगदंबे लढाईमध्ये मला यश होऊन दे। देवीच्या पायाजवळ स्फटिकाचं शिवलिंग, काचेच्या पेटीमध्ये महाराज कुठे युद्धावर जायचे स्वारीवरती, चांदीच्या पेटीमध्ये शिवलिंग सोबत घेऊन जायचे। रायगडला 1680ला संभाजी महाराजांनी शिवलिंग उतारले। 6 किलो वजनाचं शिवलिंग आहे। मंदिरात या बाजूला काचेमध्ये तलवार ठेवलेले स्वराज्याचे 4थे सेनापती सरनोबत, त्यांचं नाव आहे कान्होजी हंबीरराव मोहिते। मोहिते शिवरायांचे मेहुणे, सोयराबाईंचे भाऊ तळबीडचे कराड साईडला गाव होते। हंबीरराव मोहितेने याच तलवारीनं अफजल खानाच्या युद्धात एका मावळ्याने अफजल खानाची 600 लोक कापली। पूर्वी असं होतं शत्रू सेनेची 100 लोक कापली, मावळ्याला इनाम म्हणून तलवार स्टार राजांकडून दिला जायचा। 600 लोक कापले, 6 रिबीट त्यांच्या तलवार आहेत। तलवारीवर मोडी भाषेत सुवर्णाक्षरात नाव आहे कान्होजी हंबीरराव मोहिते म्हणून। स्वराज्याचे पहिले सरसेनापती होते मानकोजी दहातोंडे, दुसरे नेताजी पालकर ज्यांना प्रति शिवाजी म्हणलं जायचं, तिसरे होते ते प्रतापराव गुजर, बेडाता मावळे वीर दवडे 7, चौथे हंबीरराव मोहिते, असे स्वराज्याच्या 4 सरसेनापती होते सरनोबत। हे मंदिर पाहता 400 वर्षाचं दगडी बांधकाम। मंदिराच्या वरचा सोन्याचा 1.25 मणाचा कळस, एक मन म्हणजे 40 किलो। ज्यावेळेस छत्रपती गोल्डन आहे एकदम। रायगडला झाला 6 जून 1674ला राजाने देवीला अर्पण केला तो कळस आहे। सभामंडप 1936ला बांधलेला, येत्या पूर्वी लाकडाचा होता। या ठिकाणी ते जुन्या तोफा आहेत, एक एक मावळा उचलायचा। याच्यावरनं समजतं त्यावेळेच्या मावळ्यांची ताकद काय असेल। इकडून 3 नंबरचे पहार, या पहारेचं वजन आहे 50 किलो। एक तर मावळाही पार उचलायचा, जे तलाव पाले तिथे दगड फोडून किल्ला 2 वर्षात बांधला। दिवस पहारेने सैनिक दगड फोडायचे। बाकी या सगळ्या तोफा आहेत, खांद्यावर घेऊन मावळे तटावून गस्त द्यायचे। शेवटची तोफ आहे 150 किलो वजन आहे। आपण बॅग कशी घेऊन जातो तशी बॅगचा तोफ आहे।
आणि या तोफेला चालवणं अवघड आहे, कारण ही उकळी तोफ आहे. गोळा बाहेर गेला, तोफ मागे फेकले जाते. फायरिंग करताना तोफ जर हातातनं सुटले, याचा बॅकस्ट्रोक बसला तर खांद्याला लागून खांदा निघाला किंवा छाता सुटणार. एवढ्या ताकदीच्या महाराजांकडे तलवारी शूर योद्धे होते. तोफेला दारुगोळा फोडून ठासायचे, पाठीमागे मशालीने वास जाळायचे. आता कॉलेजची मुलं जिमला जातात, कितीतरी मुलांनी या तोफा उचलायचा प्रयत्न केला. काही मुलांनी आपल्या हातावर पाय पाडून पाय गमावले, त्यामुळे याला लॉक करून ठेवलेले. लहान मुलं पण मोठ्यांचं अनुकरण करतात. कोणी उचललं म्हणून याला लॉक केलेलं आहे. त्यावेळेचं मावळ्यांचं जेवण तसं होतं. एका मावळ्याला निहारीला म्हणजे नाश्त्याला 12 नाचणीची भाकरी, दही, दूध, तूप, लोणी लागायचं. आत्ताची मुलं आपले वडापाव, पिझ्झा, बर्गर, चायनीज नूडल खातात. आपणही मावळ्यांचे वंशज, फक्त खाण्यामध्ये आता फरक झाला. एक एक सैनिक उचलायचा, 150 किलो. ये रिवर्स बैक स्ट्रोक है, मतलब गोला बाहर जाएगा तो रिकॉल होगा. ये उठा के त्याला हॅलो उस दोनों हाथ से उठा, एक हाथ से नहीं उठाएगा. हेवी, बहुत ही वजनदार. उठाओ, नहीं, बांध के रखा. कुठं कुठं दोनों हाथ से आगे देखो. एक नंबर एक नंबर. 2 हात से उठा और उठा. बस बस बस. आई भवानीला एक प्रार्थना केली की आई जगदंबे, या लढाईमध्ये मला यश भेटू दे. यांचं पण आगे देखो. ऐसा उठाओ, देवीला 8 हात आहे, 8 भुजा आहेत. एक हात से उठाए. आता इथे चपला पाऊट काढून दर्शन घेऊन या. मी आहे इथे. मग त्याला गेल्यानंतर देवीचं दर्शन घ्या. रोज सकाळी शिवलिंगाची रोज पूजा करायची. पण महाराजांचा जेव्हा मृत्यू झाला त्यानंतर त्यांचा मुलगा छत्रपती संभाजी महाराज त्यांनी ते शिवलिंग आणलं. स्वराज्याचे चौथे सरनोबतांची तलवार. तुमच्या बॉक्स मध्ये आहे, स्फटिकाचं आहे, स्फटिक क्रिस्टल. आणि आपल्या पाठीमागच्या बाजूला तलवार दिसते. क्रॅब पिल्लू पिल्लू क्या जात आहे. तकला अच्छा, म्हणजे का आपल्याला घ्यायचं असेल ते हाताने बनवते. बघा, ज्या ठिकाणी देवीला चंदन उघडण्यासाठी हे स्थान आहे, ते उकळे कुटण्यासाठी. आता आपण मिक्सरचा वापर करतो. हे जात आहेत धान्य वगैरे जाण्यासाठी. 2 बारक्या हे जातं त्याच्या पुढे तुळशी वृंदावन. आणि हे नगर आहे, हे वाजवायचे. ही तोफ, मोठे मोठे असे नगारे असतात. हे नगार आहेत. नगर आहे. हे नगार आहे. समोरच उखळ दिसतंय बघा. उखळच्या बाजूला दाता ठेवले त्यांनी आणि छोटीशी बघा, पकड झालं असं. पाय पाडून हां घ्या. आताचे आपले आर्मीवाला घेतात रॉकेट लॉन्चर. उठलं ते काढला निघाला. चालेल. भाकरी छान एकदम. पिढ्यानपिढीचे लोक राहत आलेले. काय आजी मस्त ना. आजींचं वय पण भरपूर. आजीचं वय किती. 70 आहे. मग खाली चढ उतर तरच जावं लागतं. आणि मग चढ खालती जातात बी येतात बी जुने लोक. हे मावळांची घरं इकडे सर्व. नाव आहेत ना हवालदार. अच्छा, म्हणजे तू प्रत्येक म्हणजे गाईड वेगळे सर्व. हां हे होतं. अच्छा. आणि कसं आहे, पालखी उचलणारे, अब्दागिरी उचलणारे, तलवार पकडणारे, हां, किल्लेदार, हवालदार, असं प्रत्येकाला काम आहे. म्हणजे आहे तो व्यवसाय तुमचा गडावर, कामधंदे सर्व गडावरच. गडावर हॉटेल वगैरे हे सगळे आमच्याच लोक. अच्छा.
पर्यटकांवरती सर्वांचा उदरनिर्वाह होतो. जय हनुमान. शिवकालिंग मंदिर. ओम नमः शिवाय. मतलब इतना था इसके बाद, इसके बाद महत्वाचा किल्ला. बालेकिल्ले दरवाजा. किल्ल्याचा गेट आतमध्ये तो दिसत नाही. अच्छा. आणि पूर्वी कसं झाडीतून मार्ग होता. आता आपल्याला पायऱ्या झाल्यात त्यामुळे कळतं की इथून जायचं. पूर्वी झाडीतून मार्ग असल्यामुळे कळत नाही घरावर जायचं कुठं. या ठिकाणी ते हनुमान मंदिर आहे. समर्थ रामदास स्वामी यांनी संपूर्ण महाराष्ट्रात अशा दक्षिणमुखी मारुतींची स्थापना केलेल्या मूर्तीचा आचार हा दक्षिण बाजूला येतो. हनुमाने रावणाच्या लंका जाळी दक्षिणेला म्हणून दक्षिणमुखी मारुती म्हणतात. मूर्ती शिवकालीन आहे. आशीर्वाद देणारी मूर्ती. काही मूर्तींच्या हातात पर्वत आणि गदा असते. इथून बाले किल्ला चालू झाला. महत्वाचा किल्ला बाले किल्ला आहे. छत्रपती शिवरायांच्या प्रत्येक गडाना बाले किल्ला आहे. बाले किल्ला लढाईच्या दृष्टीने अति महत्वाचा, कारण या बाले किल्ल्यात महाराजांचा राहायचा राजवाडा, अन्नधान्याचे कोठारे, दारुगोळ्यांचे कोठारे, घोड्यांच्या पागा, दरबाराची जागा, भुयारी मार्ग, शस्त्र साठा सगळं बाले किल्ल्यामध्ये असायचं. मोठ्या किल्ल्यामध्ये आपले मावळे पहारा द्यायला असायचे. जसं मोठ्या किल्ल्याच्या महाद्वारच्या रचना बाले किल्ल्याचे लांबून कुठेही गडाचा गेट दिसत नाही. तोफ्याचा मारा झाला तर समोरच्या भिंतीवर जातो तोफ्याचा गोळा. गेट आतल्या साईडला सुरक्षित राहतो. आता आपल्या काळात क्रेन, JCB, पूर्वी काही यंत्रसामग्री नसताना एक एक मावळ्याने उचललेले दगड किती मोठमोठे आहेत. सर्वात समोरचा मोठा दगड आहे. कसा ठेवला एवढ्या ताकदीचे माणसं महाराजांनी. किती मोठा दगड आहे. 400 पाऱ्या. हा सर्वात मोठा दगड आहे. 400 पाऱ्याहून आलो. शेवटच्या ह्या 50 पाऱ्या एवढ्या 450 पाऱ्या हो मावळ्याने उचल बड़ा पत्थर से उठाया. कैसे उठाया? इसका वेट ज्यादा है. 50 टन का है. 50 टन. बापरे. 50 टनाचा तो दगड. ताक वगैरे मसाला ताक आहे, लस्सी आहे. कसं काय आणलं असेल या लोकांनी? आणि आतमध्ये 50 टनचा दगड आहे. आतमध्ये दगड मोठा आहे. एक दगड हा 50 टनचा एक दगड. 450 पायऱ्या आपण चढून आलो. पायऱ्या संपलेल्या, उतरायला पायऱ्या बाकी आहेत. स्वयंभू 450 स्टेप्स आ गए हम. सीढ़ी खत्म हुआ है. उतरने के लिए सीढ़ी बाकी आहे. तिथे शंकराचं मंदिर आहे. इच्छापूर्ती. खालती जे भवानी मातेचं मंदिर आपण बघितलंय. गडाचे आर्किटेक्ट मोरोपंत पिंगळ्यान हिरोजी इंदुलकर भवानी मातेचं मंदिर या जागेवर त्यावेळेस पूर्वी बांधणार होते. जमिनीमध्ये खोदकाम करताना स्वयंभू शिवलिंग सापडलं. शंकराचं मंदिर इथे बांधलं. खालती देवीचं मंदिर. इच्छापूर्ती शिवलिंग आहे. शिवराय जेव्हा अफजल खानाला भेटायला निघाले जाताना या शंभू महादेवला राजाने रुद्राभिषेक केला आणि मगच महाराज गडावरून अफजल खानाचे भेटीस निघाले. महाराजांची इच्छा पूर्ण झाली खानाला मारण्याची. या मंदिराच्या समोर हा चौथरा आहे. इथे छत्रपती शिवरायांचा दरबार चालायचा. 8 लोकांचा दरबार, अष्टप्रधान मंडळ सदर म्हणतात. छोटा दरबार या जागेवर चालायचा. रायगडला मोठा दरबार. महाराजांची गुप्त खलबते न्याय निवडा प्रतापगडावरती इथेच चालायचे. कुठला आपला मावळ्याने गद्दार केला असेल तर गद्दाराला ते शिक्षा सुनावली जायची आणि गद्दाराला शिक्षा गडावर एकच कडेलोट. कड्यावरून त्याला फेकलं जायचं. कडेलोट पाठीमाग आपण बघणार आहे. नवीन मावळ्याला लढाईमध्ये घ्यायचा असेल दरबारवर त्याला देवाच्या समोर शपथ घेऊन नंतरच सैन्यामध्ये भरती केलं जायचं. या दरबारवरती महाराजांनी एका मावळ्याला शिक्षा दिली. त्यांचं नाव आहे खंडूजी खोपडा देशमुख. त्याने फितुरी काय केली? अफजल खानाचा मुलगा होता फाजल खान, हा युद्धामध्ये आलेला. फाजल खानाला विजापूरला पळून झाला. खंडूजी खोपड्याने जावळी प्रांतातला मारा दाखवला. आपल्या मावळ्याने लालचमध्ये येऊन गद्दारी केली, नाहीतर फाजल खान या युद्धामध्ये मारला गेला असता. खोपड्याला पकडून आणलं. बहिर्ज नाईक राजांचे गुप्तहेर खात्याचे प्रमुख त्यांनी बातमी दिली. राजा उजवा हात आणि डावा पाय तोडण्यास सांगितलं. उजव्या हाताला तलवार चालवू नये. हिंदवी स्वराज्यासाठी कोणतेही शस्त्र उचलू नये. त्याचा उजवा तोडला. डावा पायने कधी घोड्यावर स्वार डावा पाय तोडला अशी विचारपूर्वक शिक्षा दिलेली. हा दरबार पूर्वी बांधला होता, बंदिस्त होता. इंग्रजांनी दरबार तोडलेला आहे. कारण त्यावेळेस आपल्या देशाला सोन्याची चिडिया म्हणलं जायचं. एवढं सोनं आपल्या देशात होतं भारतामध्ये. जुने लोक खजाना या भिंतीमध्ये दडवून ठेवायचे. ब्रिटिशांना कळल्यानंतर प्रत्येक गडावरती इंग्रज गेले. आपली साथीला वापरली. होतं नव्हतं राजवाडा दरबार कोठार उद्ध्वस्त करून सोनं चांदी तलवार लुटून घेऊन गेले. भवानी तलवार लंडनच्या म्युझियममध्ये आजही पाहायला मिळते. जिथे आपला कोहिनूर उरा आहे तिथे ती भवानी तलवार आहे. रत्न जडलेली तलवार. या दर्शन घेऊन या. मग आपल्याला इकडून जायचं असेल पॉज करून बघा.
हा झेंडा लावला 1 नंबरचा ध्वज बुरुज आहे. त्या बुरुजाच्या खालती तुमची गाडी पार्क आहे. ही अफजल खान कबर. त्याच्या पुढे इथे भवानी मातेचं मंदिर आहे. काळ्या दगडाच्या ह्या दीपमाळा दिवे लावण्यासाठी. 3 नंबरचा इकडे केदार बुरुज आहे. चौथा यशवंत बुरुज आहे. 4 बुरुज आहेत नजर ठेवण्यासाठी. अफजल खान कबर समोरचं कोयना नदी. हे नजर ठेवण्यासाठी बुरुज आहे. तो टेहळणी करण्यासाठी बुरुज. तो दक्षिण बाजूला आहे. तो दख्खन बुरुज, भवानी बुरुज पण म्हणतात. आणि इकडे अफजल खान कबरेच्या खालती कोयना नदी. खान मारला गेला तर सैन्य कोयनेच्या काठाला कापलं गेलं. इतकं घनघोर ती समोर ती कोयना नदी. कोयना आणि हे सफेदवालं अफजल खानाचं. हाँ और नीचे पानी दिख रहा है. वहाँ पे जंग हुआ है अफजल खान के पास. 8 ते 9 किल्ले. समोर इथे मकरंदगड येतो. आता धुक्यामुळे आपल्याला तो दिसत नाही. कोकणात इकडे रायगड, ज्या बाजूला इकडे राजगड, तोरणा, सिंहगड, रायरेश्वर, केंजळगड, रसाळगड, सोमारगड, महिपतगड, वासोटा, वज्रगड, कमळगड असे किल्ले या गडाच्या आसपास आहेत. हाँ आता ते फॉग आ रहा है ना अभी. ये पूरा फॉग से अभी ढक जाए. त्यांचा फोटो घ्यायचा तर घ्या. हा इकडनं आता क्लिअर येते रे. माशाल्लाह वाला. असं तुम्ही इथं इतके वर्ष राहतायत ते हेरिटेज हे करता आता हां त्याला कोणी काय हे नाही केलं म्हणजे असं की तुम्ही इकडनं सोडून जावा किंवा काय असं. नाही पिढ्यान पिढ्या पिढ्यान ना लखोट्यामध्ये आहेत ना महाराजांच्या. आता या ठिकाणी हा चोरवाट आहे. ज्या बालेकिल्ल्यावर जर शत्रूचा हल्ला झाला आपले मावळे या चोरवाट्यातून जायचे. शेवटचा सैनिक चोरवाट बंद करायचा. याचा एक्झिट तटाच्या बाहेर आहे. मोठ्या किल्ला जाऊन लढाई चालू करायचे. जरा जरी माणसाचा पाय घसरला तर माणूस 3,500 फुटाच्या खोल कड्या पाडणार असा हा भयानक कडा आहे. हा जो प्रतापगड किल्ला हा सातारा जिल्हा येतो. तटाच्या बाहेर रायगड जिल्हा चालवतो. ही जी गडाची तटबंदी रायगड आणि सातारा दोन्ही जिल्ह्यांचे बाउंड्री सरहद्द आहे. समोर इथे एक रस्ता येतो. धुक्यामुळे आपल्याला तो दिसणार आहे. पूर्ण दुकान आहे ना फॉग. तर पोलादपूर, महाड, मुंबई, रायगडला जातो रस्ता. पोलादपूरला इथे 17 नंबरचा नॅशनल हायवे लागतो. मुंबई आणि गोव्याला जातो. इथून हा कोकण परिसर चालू झाला. महाडला इकडे जाताना सावित्री नदी आहे. सावित्रीचा उगम महाबळेश्वरला झालाय. वाहते कोकणात. रायगड किल्ला इकडे येतो. काय नाही दिसणार. हां आता काय कुछ दिखेगा. फॉग आहे ना. आणि इथे उमरट गाव आहे. तानाजी मालुसरांचं गाव. ज्यांनी कोंढाणा किल्ला लढवला सिंहगड त्यांचं गाव या इथे जवळ येत आहे. उमरट. हा केदार बुरुज आहे. नजर ठेवण्यासाठी कुठूनही शत्रू आला तरी इथून नजर ठेवायचे. मोठमोठ्या तोफा सज्ज असायच्या फौजा हल्ला करायला. हे कुठपर्यंत जातो हे खाली. हे इथेच इथेच इथे जवळ. बघायचं तर बघून या. बघू ना. आपको देखने का है ये सीक्रेट पैसेज देखने का तो देखिए आइए. उनको आने दो पहले बाद में आता. तुम्ही जाओ कारण जागा कमी आहे ना. ते तसे बसतील सगळे पण कम करायला एक माणूस जाईल एवढी जागा आहे. आपल्याला 8-9 फोन नजर ठेवण्यासाठी दरवाजा बनवला हा. बघा असं इकडनं असं वर जायचं, इकडनं असं खाली यायचं. हो बापरे काय दिसत नाही रे. हे ना इकडे काय नाही दिसत इकडनं. आजा आजा आगे जा. रुक जा आगे. कुछ नहीं है उधर. खड़ा रह सकते उधर. अरे तो कुछ दिख नहीं रहा उधर. वो समुद्र है. समुद्र है. नहीं नहीं ना ये पक्का समुद्र है. ये पकड़ लो. तो पानी था. खाली उलेगा नील. तो लाइट नहीं. कुछ दिखेगा नहीं. पूरा वो काला हो जाएगा. टॉर्च असेल ना. नाही ती लाईट चालू केलीस. हां तुमचं फ्लॅश हे चालू कर. हां नाही बंद आहे बंद आहे. चल चल. रुक हां तुझ्या ह्याच्यामध्ये ना हे दरवाजा करून पण इथे ना असं लाकूड ब्लॉक ठेवासाठी हे केलंय. हे बघा
म्हणजे इकडनं असं लाकूड ते टाकतं ना खोलायला हा. गेट सारखं हा बंद करायची मला. बंद दरवाजा, हा त्या लाकूड हे करायला. हे तर खूप आतमध्ये आहे. मागे बघ याला. इकडनं दिसलं असतं तर मस्त वाटलं असतं अजून. हां. पुलिस में चल जो किसने चीटिंग किया सीधे से डायरेक्ट नीचे 3000 फुट नीचे. जय शिवराय. काय करणार नाही थांबा मग. बापरे. हा कडेला छत्रपती शिवरायांच्या काळात पनिशमेंट पॉईंट आहे. छत्रपती शिवरायांच्या काळात जर कुठल्या मावळ्याने गद्दार केले असेल तर गद्दाराला इथे आणायचे, हातपाय बांधायचे, धान्याच्या मोकळ्या पोत्यात बांधून कड्यावरून त्या गद्दाराला फेकलं जायचं, कडेलोट करायचा. जमिनीपासून याची उंची 1800 फूट आहे. समुद्र सपाटीपासून याच्या उंची 3500 फूट. कडेलोट फक्त बांधले, इथून कोणाला फेकलं नाही. अशा भयानक कठोर शिक्षा महाराजांच्या काळी असायच्या. त्यामुळे सहसा कोणी गद्दारी करत नव्हतं. रायगडला टकमक टोक तसा हा प्रतापगडाला कडेलोट फक्त बांधले, इथून कोणाला फेकलं नाही, फक्त बनवलेला. हा सजाए मौत दी जाती थी गद्दारों को. मैं कभी किसको दिया नहीं सर. किसने गद्दार नहीं किया. अच्छा उनको पता चल गया. किस एक जगह पे बैठे हुए ना जिधर उनको कोई ही सगळी तटबंदी आहे. इकडनं सर्व लक्ष ठेवायचे किल्ल्याच्या चारी बाजूला. ही तटबंदी हे उतराला असं त्या लोकांना बनवलंय. आणि जसे महाराजांचे डोंगरावरती किल्ले आहेत तसं समुद्रामध्ये किल्ले महाराजांनी बांधले. समुद्र आरमा समुद्र के अंदर बघितले अलिबाग. म्हणजे काही टेक्निक नसताना मुरुड जंजिरा नसताना त्यांनी त्या समुद्रात किल्ला बांधला. पण गोड पाणी ते पण भारतीय ओटी, म्हणजे त्यावेळेस भारतीय ओटीचा अंदाज घेऊन ते गेलेले आहेत. कारण भरती आले की पूर्ण समुद्र भरतो, ओटीला छोटी होतं. म्हणजे जिथं असं आपण समुद्र पाणी किती आहे. ते पण चंद्र सूर्यावर अवलंबून असते ना भारतीय ओटी. वो टाइम पे जाते, वो टाइम पे जाके काम करते थे, वो टाइम पे आके करते थे. चांद के टाइम में वो नीचे जाता है पानी, तब समुद्र के अंदर चला जाता है. सूरज के दिन में ऐसा ऊपर ऊपर आता है. भारतीय ओटी त्याला. आता समोर इथे छत्रपती शिवरायांचं स्मारक आहे. झुकल्या वाकल्या गर्विष्ठ माना या शिवमंदिरा आणि अवघा महाराष्ट्र शिवमय व्हावा. राजा तुम्ही पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा. समोर छत्रपती शिवरायांचं स्मारक आहे. इथेच राजांचा मोठा राहायचा आवाडा असा राजवाडा होता. जंगलामध्ये इकडे अन्न धान्याचे कोठारे होते. घोडे बांधायची जागा या बाजूला होते. घोड्यांच्या पागा. इंग्रजांनी सर्व काय उद्ध्वस्त केलं. सोना चांदी आपल्या देशातलं इंग्रजांनी लुटून घेऊन गेले. राजांचा राजवाडा होता. त्यांचे काहीतरी आठवण राहावी. भारत सरकारने राजांचं स्मारक उभारलं. अश्वारूढ मूर्ती कृष्ण घोडीवरती. या घोडीच्या टाचापासून तलवारच्या टोकापर्यंत 16 फुटाची मूर्ती. बोला. पंचधातूचे सोना चांदी तांबे पितळ लोखंड असे 5 धातू मिक्स करून बनवले. यांचे शिल्पकार रामचंद्र पांडुरंग कामत मुंबईमध्ये राहतात. विलयपार्ल्यामध्ये मूर्ती बनवली. पुण्यामध्ये या मूर्तीचं वजन आहे 4.5 टनाचे, 4500 किलो. 17 पार्ट्समध्ये मूर्ती त्यांनी लाकडी क्रेन बनवली आणि वरती चढवून वेल्डिंग केलेलं आहे. वेल्डिंग इतकं बारकीने केलं की वेल्डिंग दिसत नाही. घोड्याच्या नसा शिल्पकाराने दाखवलेलं आहे. सुरेख मूर्ती बनवले. दगडाचं फाउंडेशन 20 फुटाचं, टोटल 36 फुटाची मूर्ती आहे. पंडित जवाहरलाल नेहरू आले 30 नोव्हेंबर 1957ला. त्यांनी या मूर्तीचं उद्घाटन अनावरण केलंय. 65 वर्ष झालेत मूर्तीला. म्हणून शिवरायांचा मृत्यू हा कसा आजारपणामुळे. महाराजांच्या मृत्यूचे कारण वेगवेगळे आहे. हां, कारण डावा पाय घोडीचा हवेत आहे. घोड्याच्या पायावर समजतं की घोड्यावर बसलेल्या राजाचा योद्ध्याचा कशा प्रकारे मृत्यू झालाय. तुम्ही जर महाराणा प्रतापांची मूर्ती बघितली, झाशीची राणी लक्ष्मीबाई, घोड्याचे दोन्ही पाय समोरच्या हवेमध्ये लढताना त्यांचा मृत्यू झाला. चारही पाय घोड्याच्या जमिनीला दाखवले तो राजा वयस करून मृत्यू झाला असा अर्थ होतो. महाराजांच्या मृत्यूचे कारण वेगवेगळे. काही इतिहासामध्ये असाही उल्लेख आहे महाराजांनी सतत घोड्यावरती प्रवास केला, घोडीवरती, आणि घोडदौड भरपूर की गुडघ्यामध्ये पॉयझन झालं, त्याचं गँग्रीन झालं, गुडघ्यामध्ये आजारी पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. काही इतिहासामध्ये असा उल्लेख आहे त्यांच्या पत्नी सोयराबाई यांनी राजारामला गादीवर बसवण्यासाठी कटकरास्थान करून शिवरायांच्या जेवणामध्ये विष घातलं.
आणि तिसरं कारण म्हणजे ती खरी परिस्थिती आहे. हां, आणि ते तिसरं कारण म्हणजे ते मंत्रीगण होते अष्टप्रधान मंडळ यांनी महाराजांच्या जेवणामध्ये बीज घातलं कट करा सांगतो. ज्यावेळेस महाराज छत्रपती शिवराय आजारी पडले तेव्हा सोयराबाई आणि मंत्रीगण एवढेच रायगडवरती होते. कोणाला येण्यासाठी परमिशन नव्हतं. रायगडचे दरवाजे बंद होते. संभाजी महाराज मोहिमेवरती ते आले, त्यांना पण येऊन दिलं नाही. म्हणजे एवढं त्यावेळेस सातारा जिल्हा परिषद यांच्या मार्फत या स्मारकाची देखभाल केली जाते. प्रताप गार्डन फॉरेस्ट डिपार्टमेंट मेंटेन करतात. पाठीमागे PWDचं गेस्ट हाऊस आहे टुरिस्ट लोकांना राहायला. हा आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटला फोर्ट मेंटेनन्ससाठी दिलेला आहे, कारण हा नामांकन झालेलं आहे. 12 किल्ल्यामध्ये प्रतापगडचा 1 नंबर आलेला आहे. वर्ल्ड हेरिटेजमध्ये सर्वात फर्स्ट नंबर प्रतापगडचा. आणि या गव्हर्नमेंट मेंटेन करत आहे पुरातत्व विभाग. आता हा आपल्याला सर शेवट हे गेस्ट हाऊस आहे PWDचं, सर्व लोकांसाठी ओपन. इथे येऊन पण राहू शकतात. इथे पण आहे. हां, म्हणजे आपण काय पे बी करून राहायसाठी. पापा उनको इतना ऊपर आना पड़ेगा ना. हां. चांगलं केलं पण. किती जुनी मूर्ती असेल ना काही. जुनी नाही आली, एक नवीन बनवली आहे. जुनी नाही आली. हां, जुनी नाही आली, नवीन आहे. पंचधातूपासून बनवली शिवाजी महाराजांची मूर्ती. हे आहे बुरुज तटरक्षक. इकडनं सर्व लक्ष ठेवायचे या बुरुजमधून. हां, करा करा दबली जाते जे